मागील 6 महिन्यापासून संयुक्त पूर्व परीक्षेच्या संदर्भातील वयवाढीच्या संदर्भात सुरू झालेला संघर्ष खरंच थांबला आहे का? पूर्व परीक्षा पार पडली आहे आणि पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर या संघर्षाचं पुढे काय होईल या संदर्भामध्ये आपल्या सरकारच्या वतीने एक योग्य ते नोटिफिकेशन हे आपल्यासमोर येईलच. पण यापूर्वी संयुक्त पूर्व परीक्षा 2025ची जी 4 जानेवारी 2026ला परीक्षा पार पडली आहे त्याचे संभाव्य उत्तर काय असावीत या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आपण कव्हर करत आहोत. आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाची बाब काय की संयुक्त पूर्व परीक्षा जी यावर्षी पार पडली आहे या परीक्षेचं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट होतं की ही मॉडरेट स्वरूपातला पेपर होता. खूप जास्त अवघडही नाही, खूप जास्त सोपाही नाही आणि एक्सपेक्टेड अशा स्वरूपामध्ये पेपर हे आपल्याला आल्याचं आपल्याला दिसून येतो. यापूर्वी 11 नोव्हेंबरला होणारा हा पेपर हा 4 जानेवारी रोजी शिफ्ट झाला होता आणि पुण्यामध्ये जो संघर्ष सुरू झाला होता विद्यार्थ्यांचा वयवाढीच्या संदर्भामध्ये आणि मागच्या 4-8 दिवसामध्ये जवळपास 3 ते 4 लाख विद्यार्थ्यांनी या वयवाढीला समर्थन दर्शवलं होतं. तरीसुद्धा आयोगाने या संदर्भात आपला जो मुद्दा होता तो लावून धरला आणि शेवटी ही परीक्षा घेतली. हे खेदजनक असलं तरी ह्या परीक्षेचा आता आपल्याला संभाव्य आन्सर उत्तर काय असावीत आणि सिलेक्शन प्रोसेस जी आहे त्यासमोर जाणं आवश्यक आहे. त्यामुळे आजची संभाव्य आन्सर की संदर्भामध्ये आज आपण सगळ्यात अगोदर बघणार प्रश्न क्रमांक 1 जो आहे. या प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसून येतं की प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे ही केली होती. कोणत्या स्वरूपाची सामाजिक कामं ही केली गेली. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन मजुरांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे, स्टेटमेंट बरोबर. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याचे उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी ही स्थापन केली. बरोबर आहे. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढला गेला. हे कुठं मेन्शन नाही अजूनपर्यंत. आणि डी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन ही संस्था स्थापन केली. आता हे जे आहे हे तिन्ही उत्तर त्याचे बरोबर आहे. उत्तर क्रमांक 3. आता ह्यामध्ये लक्षात ठेवा या ठिकाणी जे आपल्याला टिकमार्क झालेले दिसतात हे टिकमार्क अगोदरचे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी केलेले आहेत. पण हे बरोबरच आहे असं नाही. आता आपण संभाव्य उत्तरांसोबत आपण पुढे जात आहोत आणि संभाव्य उत्तरामध्ये आपण टिकमार्क करत आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. पर्याय क्रमांक 3 ए, बी आणि डी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटला संबंधित लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. आता ह्यामध्ये बघा आयोगाने हा जो प्रश्न विचारला ह्यामध्ये अच्युतराव कोल्हटकर यांचा संबंध नाही, यांच्यावर कधीही लागला नाहीये या स्वरूपातला खटला. पृथ्वीगिरी हरगिरी यांचा संबंध नाही येते. मग आता लोकमान्य टिळक आणि शिवराम पंत परांजपे यापैकी उत्तर क्रमांक 3 आहे. कारण की यांचा या काळामध्ये जो लिहिला गेला होता काळ वृत्तपत्र यामध्ये त्यांनी या संदर्भात लिहिलं होतं आणि यानंतर ते बंद करून स्वराज नावाचं वृत्तपत्र त्यांनी चाललं होतं. आणि लोकमान्य टिळकांचा केशरी. आता आयोगाच्या ह्या प्रश्नासंदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दुमत आहे. काहींच्या मते टिळक आहे, काहींच्या मते शिवराम पंत परांजपे आहे. जे माझ्या माहितीस्तव आहे 2007 मध्ये ज्यावेळेस 2007 सुरतची फूट झाली यानंतर जहालाबाद यांना पकडलं गेलं होतं आणि जहालाबाद यांना पकडल्यानंतर लोकमान्य टिळकांना देशद्रोहाचा खटला हा लावला गेला होता आणि 6 वर्षाची शिक्षा ही सुनावली गेली होती. त्यामुळे लिखाणासंदर्भामध्ये लोकमान्य टिळक असावेत याची शक्यता कमी आहे. पण काही बऱ्याचशा ठिकाणी आन्सर स्कीममध्ये दोघांचीही नावं घेतली जातात. त्यामुळे आपण हा प्रश्न जो असेल आयोगाच्या ह्याच्यावरती आपण सोडूयात. त्यानंतर तिसरा 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? त्याचं उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी. आता ह्या संदर्भामध्ये आपण विस्तृतरित्या उद्या व्हिडिओ बनवणार आहोत. त्यावेळेस याच्या संदर्भामध्ये आपण विस्तृत समजून घेणार आहोत. आज फक्त आपण उत्तर जे आहेत त्यांना आपण कव्हर करतोय. यानंतर बघा अचूक जोड्या लावा. अचूक जोड्या लावाच्या संदर्भामध्ये पहिला जो 4था प्रश्न आहे यामध्ये भारतीय सुशासनाचा कायदा जो आहे 1858चा, भारतीय परिषद कौन्सिल कायदा 1909, त्यानंतर भारत सरकार कायदा 1919,
आणि भारत सरकारचा कायदा 1935. यामध्ये 58चा कायदा काय सांगतोय, भारत मंत्रिपदाची निर्मिती केली गेली. नंतर भारतीय कौन्सिल ऍक्ट 1909, मुस्लिम मतदारसंघाची नियुक्ती केली गेली. 1919 द्विदल प्रांतीय द्विदल पद्धती आणली गेली. त्यानंतर 35चा कायदा जो आहे, या 35 आता या 3 ज्या गोष्टी आहेत यामध्ये आपल्याला समजून येईल बघा. पहिल्याचं उत्तर 4 आहे. पहिल्याचं उत्तर 4 कुठे येतं, या दोघांमध्ये येतं. दुसऱ्याचं उत्तर मुस्लिमांचा स्वतंत्र मतदारसंघ हा येतो. आणि 35चा जो आहे, केंद्रात द्विदल पद्धती जी आहे ती आणली गेली. त्यामुळे उत्तर क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर बघा 5 नंबरचा प्रश्न आहे. 5 नंबरच्या प्रश्नामध्ये मोपलांचा बंड कुठलाचा आहे, केरळचा. पर्यायामध्ये बघा 1चं 2 उत्तर कुठे सापडत आहे, या 2 ठिकाणी 1चं 2 उत्तर आहे. त्यानंतर कोलांचा उठाव, संथालांचा उठाव सोडून द्या, भिलांचा उठाव, खानदेश. डीचं 1 उत्तर कुठे आहे, डीचं 1 उत्तर येत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 1857च्या उठावानंतर बंगालमध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्या विरुद्ध उठावात यश मिळवण्याचे जे कारण होतं ते कोणतं होतं ते सांगायचं आपल्याला. यामध्ये बघा उपक्रमशीलता व सहकार्य, दीनबंधूंचं आपल्याला नील दर्पण नावाचं नाटक सापडतं. यासोबत आपल्याला हिंदू पेट्रियाट नावाचं एक नाटक हिंदू पेट्रियाट नावाचा जो वृत्तपत्र होतं, या वृत्तपत्राच्या माध्यमातून मुखर्जींनी काय केलं होतं, हा नील उत्पादनाचा प्रश्न जो होता तो समोर लावून धरला होता. आणि ह्या प्रश्नांना या ठिकाणी काय दिलं होतं, चालना ही दिली होती. त्यामुळे सहकार्य होतं सगळ्यांमध्ये. संघटना व शिस्त हा सुद्धा महत्त्वाची बाब होती. त्यानंतर मळेवाड्यात पडलेली फूट हा इथं अजिबात नव्हती, फूट पडली नव्हती. आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य जे आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये आपल्याला दिसून येतं. ओके. याचं उत्तर काय असणार आहे, ए बी आणि डी. ए बी डी कुठे, ए बी आणि डी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ए आणि बी, ए बी आणि डी हे त्याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट 7 नंबरचा प्रश्न. 7 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा वृत्तपत्र आहे, वृत्तपत्रा संदर्भात प्रश्न आहे. मुकुंदराव पाटील दिनमित्र नावाचं वृत्तपत्र आहे, 1चं 4. त्यानंतर वरा कोठारी, भगवंत पाळेकर आणि श्रीपतराव शिंदे जे आहे, श्रीपतराव शिंदे विजय मराठा हे त्यांचं असणार आहे. आता वारा कोठारी जे आहेत त्यांचा जागरूक आहे आणि पाळेकर जे आहे त्यांची जागृती आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्यांचं उत्तर असणार आहे. त्यानंतर राजश्री शाहू महाराजांच्या 8 नंबर, राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे म्हणलं, बरोबर विधान विचारलेली आहेत. सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा हा केला गेला. त्यानंतर विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. त्यानंतर कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापार पेठेची स्थापना ही केली गेली. आणि विधवा पुनर्विवाह या संदर्भामध्ये त्यांची भूमिका जी होती महत्त्वपूर्ण मानली जात होती कोल्हापूरमध्ये. त्यानंतर उत्तर क्रमांक 4 म्हणजे 1, 2, 3, 4 हे 4ही उत्तरं हे बरोबर आहेत. त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न काय, 9 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारलंय की खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही हे सांगितले. CR दास जे होते 1923 मध्ये, नेहरू 1928 मध्ये यांनी भूषवलं. त्यानंतर रणदिवे जे होते संस्थापक सदस्य होते या आयटक संघटनेचे. आणि सरोजिनी नायडूंनी यांनी हे पद कधीही काय केलं नाही, भूषवलेलं नाहीये. मग आता हे 2 आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला ए आणि बी उत्तर कुठे दिसतंय का, ए आणि बी नाही. आता ए आणि डी या दोघांनी डी आणि सी तर एलिमेंट होऊन जातो. सी इथं आहे त्यामुळे इथं विषय येत नाहीये. सी डी इथं आहे, इथंही विषय येत नाही, इथंही विषय येत नाही. त्यामुळे रणदिवे हा एकमेव ऑप्शन येतो. कारण हे संस्थापक सदस्य होते, अध्यक्ष होते का नाही, अध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्य पार पाडलेलं नाहीये. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट म्हणजे 10 नंबरचा प्रश्न. डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाई करणाऱ्या फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. यामध्ये कोण आहे, चार्ल्स फॉर्जेट
हा जो आहे हा आहे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे, महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा हे झाले हिस्ट्रीचे 10 प्रश्न झाले. त्यानंतर जॉग्रफीच्या संदर्भामध्ये जॉग्रफीचे 10 प्रश्न आपल्यासमोर येत आहे. मग 10 प्रश्नामध्ये काय, पाणलोट क्षेत्र विकास, हा जो पाणलोट क्षेत्र विकास आहे, या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहे. यामध्ये बघा भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे हा आहे. त्यानंतर वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबवणे हे एक महत्त्वाचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ए आणि बी हे त्याचं उत्तर आहे. ओके, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला MPSC संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी ही करून घेतली जाते. येणाऱ्या 14 जून रोजी आपली संयुक्त पूर्व परीक्षा ही होऊ घातलेली आहे आणि ह्या संदर्भामध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच घेऊन येतोय. आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय, तुम्हाला अनलिमिटेड स्वरूपामध्ये काय वॉच टाईम असणारे, मॉक टेस्टीज असणारे, PDF नोट्स असणारे आणि व्हॅलिड 1 इयर 1 वर्षासाठी तुम्हाला ही बॅच उपलब्ध असणार आहे तुमच्या ॲपमध्ये. आणि याची फी किती आहे, फक्त 2,500 रुपये. आणि ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच चालणार आहे. त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि संपर्क साधायचा आहे. ओके, नेक्स्ट 12th नंबरचा प्रश्न आहे. 12 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय की खालील विधानाचा विचार करा. त्यामध्ये रायश्वर पासून सिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव रांग असे म्हणतात. सातपुडा पर्वतामुळे नर्मदा तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे, बरोबर. हरिश्चंद्र बालघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले, बरोबर. गोदावरी तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारे सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे, बरोबर आहे. त्यातले चारही उत्तरं हे बरोबर आहे. तुम्हाला म्हटलंय की तुम्हाला मॅप जो आहे मॅप चांगला करायचा आहे. जॉग्रफीसाठी मॅप हा अतिशय महत्त्वाचा आहे. मॅपवरती तुम्हाला तुमच्या हातचे जवळपास 7 ते 8 प्रश्न हे मॅपमध्ये सापडतात. त्यामुळे मॅप ड्रॉप केला म्हणजे काय होतंय, आपल्याला अडचणीचा सामना हा करावा लागतोय. त्यामुळे मॅपला कधी सोडायचं नसतं, हे मुलांना मी वारंवार सांगत होतो. आणि त्यातले प्रश्न स्पष्टपणे येत आहे. खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत, काय म्हणताय, चुकीची विधाने कोणती आहेत. त्यातलं पहिलं कामठी कोळसा क्षेत्र आम नदीच्या खोऱ्यात आहे, हे चुकीचं आहे. त्यानंतर वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात विभागलेले आहे, बरोबर आहे स्टेटमेंट. त्यानंतर उमरेड कोळसा क्षेत्र कहान नदीच्या खोऱ्यात आहे, चुकीचं आहे. महाराष्ट्रातील तुर्भे ठिकाणी कॅनडाच्या साहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या साहाय्याने सायरस अणुभट्ट्या उभारलेल्या आहेत, हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे चुकीच्या कोणते 3 चुकीचे विचारलेत, A, C आणि D ही त्याची चुकीची उत्तरं असणार आहे. त्यानंतर 14वा प्रश्न काय सांगतो आपल्याला, एकच सेकंद. 14व्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसतंय की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे, बरोबर. लखमापूर या ठिकाणी आहे. त्यानंतर फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. उत्तर काय, उत्तर क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने हे महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या बाबत अचूक आहे, अचूक स्वरूपामध्ये कोणते स्टेटमेंट आहे हे सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या प्रारंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो, हे स्टेटमेंट बरोबर आहे, अचूक आहे. राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावरून असल्याचे दिसून येते, अजिबात नाही. नैसर्गिक वनस्पती म्हणजे झाडं जास्त आहे त्या ठिकाणी खूप जास्त आहे, तिथं कमी झाडं तिथं कमी पाऊस, असं काही आहे का, अजिबात नाही आहे. त्यानंतर बघा, नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते, अजिबात नाही. त्यानंतर विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण हे वाढत जाते, हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे. त्याचं उत्तर काय, पहिलं, महाराष्ट्रात पावसाळ्याच्या प्रारंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे
वायुभार कमी होत जातो. वायुभार जो आहे तो कमी होत जातो पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजे ढगाचं प्रमाण पूर्वेकडे जात असताना कमी होत जातं, हे इथं म्हटलेलं आहे. ते अतिशय बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? काय म्हणतात, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? यामध्ये फर्स्ट, वैतरणा व तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत, हा म्हणतोय. हे उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीच्या खोरे आहे, हे बरोबर आहे, स्टेटमेंट बरोबर आहे. आणि मन्याड नदी खोरे गोदावरी खोऱ्यात स्थित आहे. कोणतं, बी आणि सी हे त्याचं उत्तर असणार आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर हा दर्शवला जातो? ओके. त्यानंतर उत्तर काय, मुंबई शहर आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी हे त्याची उत्तर असणार आहे. यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे. 18 नंबरच्या प्रश्नामध्ये चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते. झोजिला खिंडीजवळ उगम पावते का? नाही. त्यानंतर रावी नदी जी आहे, रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ होतो. सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ झालेला आहे. त्यानंतर उत्तर काय, 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे. 19च्या प्रश्नाला संचालनालय खनिज विभाग नागपूर 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोक खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक प्रमाणात आहे? गडचिरोलीमध्ये आपल्याला सर्वाधिक प्रमाणामध्ये काय सापडतात? लोहखनिज जे साठे आहेत सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे कोपेन हवा आणि हवामानाचे प्रकार, ह्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. आणि ह्या जोड्यामध्ये बघा, सगळ्यात CWG जो आहे मेसोथर्मल म्हणून ओळखला जातो. त्यानंतर BWSW जो आहे तो उष्ण वाळवंट. त्यानंतर DFC जो आहे थंड व आर्द्र हिवाळा. आणि AMW उष्ण व कटिबंध मोसमी. याचं उत्तर काय, 1चं 4 उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट 21 नंबर. 21 मध्ये अर्थशास्त्राचे प्रश्न आहेत. इकॉनॉमिक्सचे प्रश्न होतात. 10 प्रश्न आपण इतिहासाचे बघितले, 10 प्रश्न भूगोलाचे बघितले. आता पुढचे प्रश्न आहेत इकॉनॉमिक्सचे. इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणती रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? ओके. यामध्ये बघा, विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते, अजिबात नाही. त्यानंतर रेपो दर आहे. त्यानंतर पत अधिकृतता योजना नाही. खुल्या बाजारातील खरेदी विक्री आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. राजकोषीय तूट म्हणजे काय? राजकोषीय तूट म्हणजे सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि प्राप्तीतील फरक म्हणजे राजकोषीय तूट होय. ओके. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर भांडवली खर्च व महसूल उत्पन्न यातील फरक नाही. महसुली खर्च व महसूल उत्पन्न यातील फरक नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये जाऊया आपण. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 23 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, पुढील विधाने विचारात घ्या. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे आणि एम ही नवनिर्माण उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. हे दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहे? दोन्ही बरोबर आहे. त्यानंतर योग्य जोड्या लावाच्या संदर्भामध्ये त्यामध्ये बँकिंग नियंत्रण कायदा काय म्हणतोय? बँकिंग नियंत्रण कायदा 1900 कधीचा आहे? मध्यवर्ती बँकेचे नियमाचे अधिकार यामध्ये दिले गेलेले आहेत. बँक राष्ट्रीयकरण जे आहे सामाजिक उद्दिष्टाने बँकांचे राष्ट्रीयकरण केले गेलं. त्यानंतर 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्या आहेत या किती आहेत? एकूण 12 आहे. आणि शाखा विस्तार ठेवीचे अधिक संकलन करण्यासाठी हे केले जाते. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके. नेक्स्ट मध्ये
25 नंबरचा प्रश्न आहे, केंद्राच्या मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा हा किती टक्के होता? 23%. त्यानंतर 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 14 बँकांचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आले. त्यानंतर नेक्स्ट 27 नंबरचा प्रश्न आहे. 27 मध्ये खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची आहेत? यामध्ये बघा, ए आणि बी, उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींना अधिक आयकर भरावा लागतो, कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. उत्तर क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. 28 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश हा केला गेला? पोलाद, व्यायामशाळा, खेळणी, मत्स्यपालन. वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट मध्ये 29 नंबरचा प्रश्न, यामध्ये बघा जोड्या जुळवा. 29 नंबरचा प्रश्न तुम्हाला जोड्या जुळवाच्या संदर्भामध्ये सांगतोय आणि जोड्या जुळवामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, 112 कलम 112 काय सांगतंय, वार्षिक वित्तीय माहितीचं विवरण हे त्यामध्ये दिलं जातं. त्यानंतर कलम 151 लेखा अहवाल आहे, 234 आकस्मिक निधीच्या संदर्भात आहे आणि 280 वित्त आयोगाच्या संदर्भात आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ओके. त्यानंतर 30वा प्रश्न जो आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 2097 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. बरोबर स्टेटमेंट आहे. त्यानंतर श्री R.V. गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्च समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले होते. दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. ओके. प्रश्न लक्षात येत आहे का? ओके. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक, डॅशबोर्ड, अंतर्दृष्टी डॅश डॅश म्हणजे सुरू करण्यात आली जून 2023 मध्ये हे सुरू करण्यात आलं. त्यानंतर नेक्स्ट मध्ये खालीलपैकी कोणती लेखापालाची तत्वे आहेत? जमा उपर्जित तत्व, भौतिकतेचे तत्व, आर्थिक घटक तत्व आणि मौद्रिक तत्व असे हे दिलेले आहेत. आता यामध्ये काही गोष्टी संदर्भामध्ये स्पष्टता नाहीये. काही जण बी म्हणतात, काही सी म्हणतात. या संदर्भामध्ये आयोग जे आहे, आयोग ह्या संदर्भामध्ये स्पष्टता ही देईल. त्यांच्या आन्सर कीमध्ये येणारा कालावधी जी आन्सर की यामध्ये आपल्याला स्पष्टता ही स्पष्टपणे दिसून येईल. यानंतर बघा, चलनवाढ छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकात तूट भरून काढते त्यामुळे चलनवाढ वाढू शकते. बरोबर. ओके. त्यानंतर भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पगारिया यांचा समावेश हे होते. ओके. त्यानंतर नेक्स्ट 35 नंबरचा प्रश्न आहे. 35 नंबरच्या प्रश्नामध्ये 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. बरोबर. योग्य. भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. हे स्टेटमेंट चुके. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न आहे. 36 नंबरमध्ये सुद्धा कन्फ्युजनची स्थिती आहे. 2024-25च्या आर्थिक वर्षात डॅश डॅश सकल देशांतर्गत उत्पादन GDP वाढीस भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तो आता ॲक्च्युली काही ठिकाणी 8.5 आणि काही ठिकाणी 6.5 असं उत्तर सांगितलं जाते. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा आयोगाकडे आपण नेऊयात. आयोगाचं पण मोस्ट प्रॉबेबिलिटी काय, 6.5 ही मोस्ट प्रॉबेबिलिटी आहे. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे. 34 नंबरचा प्रश्न हा आपला काय सांगतोय, परीक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2024 हे सांगतोय. सुभाष राणा जे आहेत ते पॅरा नेमबाज होते. त्यानंतर दीपाली देशपांडे हे नेमबाज, संदीप संगवान जे आहेत हॉकी आणि यस मुरलीधर कोण आहे बॅडमिंटन. पर्याय क्रमांक 1 हे ज्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न,
सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन केले? कोणी केले? मनोहरलाल खट्टर यांचा यामध्ये समावेश असणार आहे. 39 नंबरचा प्रश्न, ऑगस्ट 1925 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? शक्तिकांत दास जे आहे, शशिकांत दास भारताच्या RBIचे गव्हर्नर होते, त्यांचा समावेश हा या ठिकाणी केला गेला. त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प चे उद्घाटन सतलज विद्युत निगमने डॅश मधील साक्री येथील आपल्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये हे पार पाडले. कुठे? हिमाचल प्रदेशमध्ये. फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दंपती यांची नियुक्ती ही करण्यात आली? SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी या अंतर्गत ह्या गोष्टी केल्या गेल्या. त्यानंतर खाली दिलेल्या विधानापैकी पहलगाम योग्य विधाने निवडा. पहलगामच्या संदर्भामध्ये योग्य विधाने निवडा. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे, बरोबर. पहलगाममध्ये लीडर नाला पर्यटकांचा आकर्षित करतो आणि माता वैष्णोदेवी व मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. नाही, हा महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प नाही आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सूचना, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे त्याची आपल्याकडे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच सुरू करत आहोत. आणि ह्या संदर्भामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय, अनलिमिटेड वॉच टाईम आपल्याला उपलब्ध आहे, मॉक टेस्ट उपलब्ध आहे, PDF नोट्स उपलब्ध असणार आहे आणि 1 वर्षाची आपल्याला या कोर्ससाठी व्हॅलिडिटी ही उपलब्ध असणार आहे. आणि हे सगळं आपल्याला कितीमध्ये भेटणार आहे? फक्त 2500 रुपयामध्ये आपल्याला हा कोर्स आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तोरा करायचा आहे आणि बॅचला येणाऱ्या कालावधीमध्ये जॉईन करायचं आहे. यामध्ये पहा, सगळ्यात महत्त्वाचं 43 प्रश्न काय सांगतो, खालीलपैकी कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ द मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला? सुहानी शहा यांनी हा पुरस्कार जिंकला. मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवले? नीरज चोप्राला. ओके. त्यानंतर योग्य कथन ओळखा म्हणलंय. दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. ओके, योग्य कथन नाहीये. जागतिक संगीत दिन 2025 ची थीम हिलिंग थ्रू हार्मिंग ही होती. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर 46 नंबर, भारत आणि फ्रान्सच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन सिकर परिषद 2025 ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे. यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षिततेच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले. कोणी आणलं? भारत आणि फ्रान्स यांची AI परिषद कुठे भरली होती? फ्रान्समध्ये. भारताचे पंतप्रधान या ठिकाणी गेल्याचं आपल्याला माहिती आहे. ओके, इथपर्यंत काही अडचण आहे का? अडचण असली तरी आपण उद्या ज्यावेळेस एक्सप्लेनेशन होईल त्या एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला हे प्रत्येक मुद्दे स्पष्टपणे आणि पारदर्शकरित्या क्लिअर होणार. त्यामुळे या मुद्द्यांच्या संदर्भात कोणत्या स्वरूपामध्ये की परंतु बाळगू नका. आत्ता फक्त आपण संभाव्य उत्तर बघतोय. संभाव्य उत्तर काय असावी यावरती आपलं लक्ष आहे. ओके. त्यानंतर जोड्या लावायच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की गर्ल्स हॉस्टेल जे आहे त्याचे लेखक कोण आहे? मनदीप ओलाख हे त्याचे लेखक आहे. त्यानंतर फिर उगना काय? पार्वती तिरके. त्यानंतर अंग असुर अद्वैत कोठारे. त्यानंतर सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्धा अमर कुंकर बोरो यांचं हे आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न आहे. एअर न्यूझीलंड
जुलै 2025 मध्ये डॅश यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. निखिल रविशंकर यांचा समावेश हा यामध्ये केला गेला. ओके. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न आहे. 49 नंबर, 2030 सालपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या जगातील सर्वात मोठा जलविद्युत धरण चीन कुठे बांधत आहे? यारलुंग झांबो कुठे? ब्रह्मपुत्रा नदीवर तिबेटमध्ये हा सगळ्यात मोठा जलविद्युत धरण जे आहे त्यांच्याकडनं बांधलं जात आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट 50 नंबर. 50 नंबरमध्ये काय सांगितलं आहे की खालीलपैकी योग्य कथन ओळख आहे. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली. बरोबर आहे. युवा आध्यात्मिक शिखर परिषदेची थीम जागे का युवा बडेगा युवा अजिबात नाही, ही नव्हती थीम. त्यामुळे उत्तर काय? फक्त 1 नंबर आहे. मी तुम्हाला फक्त संभाव्य उत्तर सांगतोय. या संभाव्य उत्तरानंतर आपला पुढचा सेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला याची डिटेल स्वरूपामध्ये उत्तर ही आपल्याला उपलब्ध होणार आहे. यानंतर 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय राज्य संघराज्यातील प्रदेशाचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. 4 स्तरीय वर्गीकरण या ठिकाणी हे दिलं गेलं होतं. यामध्ये बघा, भाग ए कायदेमंडळ असलेली संस्थाने, भाग बी ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत आणि भाग सी ब्रिटिश भारतातील प्रमुख कमिशनरचे प्रांत, भाग डी अंदमान निकोबार बेटे. यातलं उत्तर फक्त काय? 2 नंबरचं उत्तर आहे, सी आणि डी. ओके. त्यानंतर नेक्स्ट उपराष्ट्रपती, म्हणजे आता आपण पॉलिटीच्या प्रश्नामध्ये एंटर केले. पॉलिटीचे प्रश्न हे आपण बघतोय. इकॉनॉमिक्स झाले, चालू घडामोडी झाल्या, भूगोल झाला आणि इतिहास झाले, असे आपण यांना बघितलंय. उपराष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की अयोग्य कथन कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं. कोणतं? अयोग्य. हा भारताचा नागरिक असावा, हे तर 100% बरोबर आहे. 45 वर्ष पूर्ण असावी नाही, 45 नाही 35 वर्ष पूर्ण असावी आहे. लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त अखेरीस उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. लोकसभा नाही, राज्यसभाच असावं. त्यामुळे उत्तर काय असणार याचं उत्तर काय असणार आहे? अयोग्य कथन कोणतं आहे? बी आणि सी हे त्याचे अयोग्य कथन आहे. लक्षात ठेवा, हे अयोग्य आहे, हे 2 अयोग्य आहेत. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? यामध्ये उल्लेख आहे भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार यामध्ये मेन्शन केले गेलेले आहेत. त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न आहे. 54 नंबरचा प्रश्न हा आपल्याला काय सांगतोय? भारतीय संविधानाचे कलम 243G बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे विचारतोय. यामध्ये बघा, सभासत्वाची पात्रता नाही, पंचायतची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या ह्या मेन्शन आहे, पंचायतची रचना नाही, पंचायतची कालावधी नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा 55 नंबरचा प्रश्न आहे. 55 मध्ये खालीलपैकी विधाने बरोबर आहेत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. बरोबर. महाधिवक्त्यांची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल. बरोबर. बिंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत, ऑगस्ट 19, 2025. ओके. हे उत्तर काय? 4 नंबर हे त्याचं उत्तर असणार आहे. 56 नंबर 56 नंबरचा प्रश्न आहे. 56 नंबरचा प्रश्न, ग्रामसभा जी आहे ही 143A नुसार ग्रामसभा बोलली जाते. त्यानंतर राखीव जागा व आरक्षण तरतुदी 243D नुसार आहे. त्यानंतर पंचायती निवडणुका कलम 243K नुसार आणि सदस्याची अपात्रते संदर्भामध्ये कलम 43F हे आहे. उत्तर काय? 1 नंबर, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. आपण फक्त संभाव्य उत्तर बघतोय. याचं डिटेल स्वरूपामध्ये एक्सप्लेनेशन जे असणार ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 यामध्ये सांगितलेलं आहे, कलम 58 नुसार राज्यपालाच्या संदर्भात
खालीलपैकी कोणता विधान चुकीचे आहेत? चुकीचं विधान विचारलंय. कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहील. मर्जीनुसार पदावर राहील हे काय बरोबर आहे. त्यानंतर हे चुकीचं आहे. त्यानंतर कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्याच्या सही व शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील. कलम 54 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे असेल ती त्यांच्याकडून थेट किंवा संविधानानुसार अधीनस्थ अधिकाऱ्याकडे वापरली जाईल. आणि कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल. असं आहे. त्याचं उत्तर क्रमांक काय? 1 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही असं विचारलंय. कोणतं मूलभूत कर्तव्य नाही असं म्हणलंय. यामध्ये वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकलापांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे आणि जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उंच पातळीवर पोहोचेल हे काय बरोबर आहे. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाचा संधी उपलब्ध करून देणे हे पण बरोबर आहे. त्यानंतर गरिबांना समान न्याय व मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे आणि देशाचे संरक्षण करणे व आव्हान केले असता राष्ट्रीय सेवा देणे हे बरोबर आहे. गरिबांना समान न्याय व मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे हे डीपीएसपी मध्ये त्याचा समावेश होतो. कलम क्रमांक कदाचित 38 असेल, पण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याला अजून स्पष्ट करू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे? कलम 51A भाग 4A यामध्ये त्याचा समावेश हा केला जातो. सगळ्यांना माहिती आहे. खालीलपैकी कलम 349 जे आहे 349 काय नमूद करण्यात आले आहे? भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया यामध्ये मेन्शन आहे. खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहे हे या ठिकाणी सांगितलेले. यामध्ये बघा उत्तर याचं 2 आहे. बी काय म्हणते? एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही व तिला शिक्षा दिली जाणार नाही हे स्पष्ट करतं. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही हे सुद्धा यामध्ये म्हटलं जातं. त्यामुळे कलम क्रमांक 20 काय म्हणतंय? बी आणि सी याचा समावेश त्यामध्ये केला जातो. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर 65 मध्ये बघा, 65 मध्ये पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत योग्य कथन ओळखाय. रॅस्मेम्युर पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहे बरोबर आहे. त्यानंतर HRG ग्रीव्ज सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान सरकारचे स्वामी आहेत बरोबर. उत्तर क्रमांक 1 ए आणि बी बरोबर आहे. 63 नंबरचा प्रश्न आहे. 63 नंबरच्या प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणते विधान हे कलम 168 मध्ये समाविष्ट नाही असं म्हणतात? समाविष्ट नाहीये. मग ह्यामध्ये काय? प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदार संघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त व 60 पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील हे काय? पर्याय क्रमांक 2D जे आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी आपलं उपयुक्त स्वरूपामध्ये स्टेट बोर्ड बॅच ही चालू होत आहे. आणि ह्या स्टेट बोर्ड बॅचचं वैशिष्ट्य काय? तुम्हाला 6वी ते 12वी पर्यंतचे सर्व लेक्चर उपलब्ध असणार आहे आणि सोबतच आपल्या नोट्ससुद्धा आपल्याला ह्यासाठी उपलब्ध असणार आहे. लेक्चर प्लस PDF नोट्स या असणार आहेत आणि हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ही बॅच ही आपण रन करत आहोत. यामध्ये अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे, मॉक टेस्ट उपलब्ध असणार आहे, PDF नोट्स असणार आहे आणि ह्याची व्हॅलिडिटी जी असेल ही 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. आणि ह्याची फी जी आहे ती केवळ किती आहे? 799 रुपये ही आपली केवळ फी असणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये हा बेसिक वाचनाचाही आहे आणि आपल्याला प्रश्नपत्रिका बघत असताना सुद्धा बेसिक बाबी आपल्याला आठवत असतील त्या ज्या की स्टेट बोर्डमधून सरळ येतात. त्यामुळे ही बॅच महत्त्वाची आहे.
64 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये भारतीय संविधानातील बाबी आणि ज्या देशाकडून घेण्यात आले ते देश असं इथं मेन्शन केलेलं आहे. यामध्ये राज्य धोरणाची निर्देशक तत्व जी आहे ती कोणाकडून घेतली आहे? UK कडनं. मूलभूत हक्क जे आहेत USA कडनं घेतलेले आहेत. त्यानंतर संघराज्य संबंधाची समवर्ती यादी जी आहे ऑस्ट्रेलियाकडनं घेतली आहे. आणि सगळ्यात शेवटी महत्त्व, भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार जे आहे आपण कोण घेतले? कॅनडाकडून घेतलेले आहेत. त्या उत्तर क्रमांक 4 हे त्याचं उत्तर हे असणार आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलं? हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. याचं उत्तर काय असणार आहे? वसंतराव नाईक. किती वर्ष? 11 वर्ष हे त्यांनी हे या पदावरती होते. आता देवेंद्र फडणवीस हे आता येणाऱ्या कालावधीमध्ये जर 5 वर्ष त्यांचे पूर्ण झाले तर मे बी कदाचित त्यांचं होऊ शकतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट 66 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय? खालीलपैकी विधाने चूक ते सांगा, बरोबर की चूक सांगा. ओके. क्ष किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत, हे काय? बरोबर आहे. त्यानंतर क्ष किरणाची तरंग लांबी खूप कमी आहे, हे बरोबर आहे. क्ष किरणाचा वर ऋणभार असतो, हे चूक आहे, धनभार असतो. क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात, अजिबात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक काय? 1 नंबर जे आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 67 नंबरचा प्रश्न आहे. 67 नंबरचा अप्रकट विलय उष्मा म्हणजे काय आहे? पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्यांच्या विलय बिंदूवर तापमानात वाढवण्यासाठी घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा म्हणजे काय? अप्रकट विलय उष्मा होय, असं हे आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट अल्फा कण जुळ्याजुळ्याच्या संदर्भामध्ये अल्फा कण दिलेला आहे. त्यानंतर बीटा कण क्युरी. त्यानंतर किरणोत्सर्ग एकक उच्च ऊर्जेचे फोटॉन आणि गॅमा किरण जे आहे ते 2 नंबर. ओके. इलेक्ट्रॉन असा हा समावेश होतो. उत्तर पर्याय क्रमांक काय? 3, 1, 4 आणि 2. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकांची अणुवस्तुमान संख्या ही किती आहे? 12 ही अणुवस्तुमान संख्या आहे. त्यानंतर ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? बॉक्साईट हे त्याचं प्रमुख काय खनिज आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर पृथ्वी 71 नंबरचा प्रश्न आहे. 71 नंबरचा प्रश्न, पृथ्वीच्या वातावरणाचे थर जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत, त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे हे आता या ठिकाणी सांगितलं आहे. यामध्ये उत्तर क्रमांक 4 तपांबर, स्थिपांबर, मध्यंबर आणि उष्णांबर हे त्याचं उत्तर असणार आहे. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. ओके. 72 नंबरचा प्रश्न, डेंटॉलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? मॉलुस्का. त्यानंतर 73 नंबरचा प्रश्न आहे, कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशासारख्या प्रक्षेपणावर रुचिज्ञान कलिका असतात, ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रेक्षणाच्या काय असतात? प्रेक्षणाच्या संदर्भामध्ये बॉर्बेल म्हणतात त्यांना. ओके. उत्तर काय? 2 नंबरचा. खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवर्गीय गट व अन्नाथाशी संबंधित आहे? पेट्रोमॉझॉन लॅम्प्रे जो आहे त्याचा समावेश असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता ही असते? चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? कोणतं आहे? बोरॉन या खनिजाची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं. त्यानंतर 76 नंबरचा प्रश्न आहे. 76 वनस्पती घटकाचे योग्य उदाहरण जोडी जुळवा. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जे आहे शेवाळ ब्रायोफायटा यांचा संबंध
जो आहे शेवाळचा संबंध हा क्लायमॅडोमोनास जो आहे त्याच्याशी येतो. त्यानंतर ब्रायोफायटा याचा संबंध जो आहे फ्लुनारिया याच्यासोबत येतो. त्यानंतर टेरिटोफायटा जो आहे टेरिटोफायटाचा संबंध लायकोपोडियम याच्यासोबत येतो आणि जिग्नोस्पर्म याचा संबंध सायकस यासोबत येतो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. ओके. 77 नंबरचा प्रश्न. संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाची गडद हिरवा रंग, ज्यात विकृत व मृत ऊतींचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? हे कोणते? नेक्रोटिक स्पॉट्स हे त्याचं उत्तर आहे. नेक्रोटिक स्पॉट हे त्याचं उत्तर आहे. यानंतर ABO रक्तगटाचा शोध हा डॅश डॅश यांनी लावला. कोण लावला? कार्स लँडस्टेनर यांनी या ABO रक्तगटाचा शोध लावल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. जागतिक मधुमेह दिन कोणता आहे? जागतिक मधुमेह दिन 79चा प्रश्न, 79वा प्रश्न या दिवशी साजरा केला जातो 14 नोव्हेंबर. परीक्षा ज्यावेळेस आहे त्याच्या सराउंडिंगचे डेट बघून घ्यायच्या. महत्त्वपूर्ण आहे का? कारण की मधुमेहाच्या संदर्भामध्ये भारत हा काय जगाची कॅपिटल बनलेला आहे. त्यामुळे मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर आहे. आणि 14 नोव्हेंबरला कोणता आहे? बाल दिन पण असतो, हे पण लक्षात ठेवा. नेहरूंचा नेहरू जयंती म्हणून सुद्धा ओळखली जाते. ओके. त्यानंतर डॅश डॅश या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास किंवा गोठण्यास काय होते? मदत होते. काय? के जीवनसत्वामुळे. आलं लक्षात? ठीक आहे. हे काय आले? 80 प्रश्न झालेत संयुक्त पूर्व परीक्षे संदर्भामध्ये. त्यातले पुढचे 20 प्रश्न जे आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित याशी संबंधित आहे. यामध्ये बघा 81 नंबरचा प्रश्न जो आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे? सलग समसंख्यांची ABCDEF बेरीज 150 आहे, तर त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज ही किती असेल? 102. त्यानंतर खालील दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज ही किती असणार आहे? 1534 हे असणार आहे. त्यानंतर एक आयत 83 नंबरचा प्रश्न. एक आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप किती 5% वाढवले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी जी आहे 5.5% एवढी असल्याचं आपल्याला दिसून येईल. ओके. 84 नंबरचा प्रश्न आहे. 84 नंबरचा प्रश्न. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे आणि त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्यांच्या किमतीचे 40% असल्यास त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती असेल? 35 आणि 19 जी आहे ती आपल्याला असल्याचं दिसून येईल. ओके. 85 नंबरचा प्रश्न बघा. 85 नंबर काय म्हणतोय? एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, खाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. या उपकरणाची ठरवलेली किंमत त्यांच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे? 71.6% ही जास्त आहे. ओके. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष आणि 14 मुलांना 24 दिवस लागत असतील, तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, 15 महिला आणि 12 मुलांना किती दिवसाचा कालावधी लागेल? याचं उत्तर आहे 16. ओके. त्यानंतर नेक्स्ट 87 नंबरचा प्रश्न आहे. 87 नंबरचा प्रश्न. एक रिकामा जलतर तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे. 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. तर संपूर्ण तलाव भरायला त्याला किती वेळ लागेल? 5 तास 20 मिनिट हा त्याला एकूण भरण्यासाठी कालावधी हा लागेल. ओके. हा महत्त्वाचा होता. त्यानंतर पुढचा 88वा प्रश्न आहे. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी जी आहे ती 43 वरून 65% झाली. तर 43च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? 51% ही वाढ झाली आहे.
मोबाईल युजर्सच्या संदर्भामध्ये एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर स्क्वेअर आहे. त्याचे घनफळ 2464 मीटर घन आहे. तर खांबाची उंची किती आहे? 4 मीटर. देशातील नेक्स्ट 90वा प्रश्न आहे. देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर काय? 52:13 आहे. 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? आता टक्क्याने सांगणं हे थोडंसं अवघड आहे. इथं आयोग जे आहे या संदर्भामध्ये उत्तर तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीने देऊ शकतो. याचं उत्तर अजून तरी कोणाला सापडलं नाही. सापडलं असल्यास उद्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला निश्चितच याचं उत्तर हे तुम्हाला उपलब्ध होईल. ओके. त्यानंतर दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1:2 या प्रमाणात आहे. तर या संख्यांची बेरीज ही किती येते? 15. ओके. त्यानंतर 92वा प्रश्न आहे. 92वा प्रश्न काय सांगतोय? सान्वी युविकापेक्षा उंच आहे आणि नीलापेक्षा नाही. चैताली निमितापेक्षा उंच आहे, युविकापेक्षा नाही. तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण? नीलाक्ष हा त्यांच्यातील सर्वात उंच आहे. यानंतर जे आहे खालील आकृतीतील त्रिकोणी संख्या शोधा. भरपूर वेळेस तुम्ही बघितलं असेल. याचं उत्तर काय? 21. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून पर्यायातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अचूक आकृती ही कोणती असणार आहे? यामध्ये अचूक आकृती कोणती असणार आहे? ही या पद्धतीने ही आकृती असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. एक्सची किंमत शोधा. एक्सची किंमत शोधायची आपल्याला. एक्सची किंमत शोधायची आहे म्हणजे किती शोधायची आहे? 95 नंबरचा प्रश्न. 0.2 ही त्याची किंमत असणार आहे. त्यानंतर कपल हा शब्द 3126 11125. तर डॉट हा कशा पद्धतीचा या ठिकाणी असू शकतो? याचं उत्तर काय असणार आहे? 412678 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर 97 नंबरचा प्रश्न. 97 नंबरचा प्रश्न काय? 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. तिची हलवण्याच्या आधी रांगेच्या उजव्या बाजूने कितव्या जागी ती होती? 14व्या जागी तिचा नंबर हा स्थित होता. हे आपले संभाव्य प्रश्नांचं आपण स्वरूप बघतोय. यामध्ये बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल? ओके. कोणता अंक येईल हे तर स्पष्ट विचारलंय. या ठिकाणी बघा हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरच्या संदर्भामध्ये या दोघांची बेरीज 6चा स्क्वेअर, या दोघांची बेरीज 9चा स्क्वेअर, या दोघांची बेरीज याचा स्क्वेअर 114, 14चा स्क्वेअर 196 हा त्याचा स्क्वेअर असणार आहे. त्यानंतर 99वा प्रश्न आहे. 99वा प्रश्न. खालील प्रश्नात एक संख्या जी आहे एक संख्या श्रेणी दिलेली आहे ज्यात एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा हे इथं सांगितले आहे. चुकीची संख्या कोणती आहे? 297. 297 हे त्याचं उत्तर आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न 100वा प्रश्न जो आहे तो काय? 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4ने पूर्ण भाग जाणारे आहेत व त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे? हा कोणता आहे? 7. 7 जो आहे 4ने पूर्णांक आणि 4 सुद्धा त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. ओके. अशा पद्धतीने 2025 आज म्हणजे 4 जानेवारी 2025ला हा संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पार पडलाय. आणि ह्या परीक्षेची करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या वतीने मी डॉक्टर गणेश शिंदेने आपल्याला काय संभाव्य उत्तर दिलेली आहेत. या संदर्भातले डिटेल स्वरूपातली उत्तरं हे आपल्या उद्याच्या येणाऱ्या सेशनमध्ये आपण पूर्ण करणार आहोत. या संदर्भामध्ये तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील, शंका असेल, कुशंका असेल, काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे कळवायचे आहेत. आम्ही तुम्हाला नक्कीच त्याच्या संदर्भामध्ये उत्तर हे दिले जातील. आणि त्याचबरोबर ज्यांच्या मर्यादे संदर्भात जो संघर्ष चालू आहे या संघर्षामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा सरकारला या संदर्भात पाठिंबा देण्यासाठी आम्ही सुद्धा आपल्यासोबत उभे आहोत. थँक्यू.